नमस्ते. ग्रामोदय विचार माध्यमातून मी रमेश मुकादम. आज शिवसेनेबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 रोजी स्थापन केलेली शिवसेना ही सर्वप्रथम मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढत होती आणि एक लढाऊ अशी ही संघटना पुढे त्यांनी भगवा फडकलेला आहे विधानसभेमध्ये. त्याप्रमाणे शिवसेनेच्या सोबत भारतीय जनता पार्टी येऊन भारतीय जनता पार्टी ही देशाच्या सत्तेवर पोचलेली आहे. प्रथम शिवसेनेने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी भूमिका घेतली आणि नंतर ते हिंदुत्वाकडे झुकले. ठाणे महापालिका नंतर मुंबई महापालिका या ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे. आणि असं असताना शिवसेनेला तोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं की ज्या भारतीय जनता पार्टीला एक ब्राह्मणी पार्टी किंवा भांडवलदारांची पार्टी किंवा व्यापाऱ्यांची पार्टी आणि शहरीयांच्या लोकांची पार्टी असं म्हटलं जायचं, त्या पार्टीला भारतीय जनता पार्टीला शिवसेनेने युती करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये सर्वसामान्य बहुजनांपर्यंत नेलं. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला असं वाटलं की शिवसेनेसारखी एखादा पक्ष जो स्थानिक पातळीवर हिंदुत्वाची भूमिका घेते आणि आपल्या मतामध्ये कुठेतरी फाटाफूट होईल अशी शंका आल्याने उद्धव ठाकरे यांचा नेतृत्व डॉमिनेट करण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवसेना ही दोन घडामध्ये तोडून टाकलेली आहे. म्हणजे एक शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरी शिवसेना जी आहे शिंदेची, एकनाथ शिंदे यांची. आणि त्या दृष्टीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 जागा दिलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला 9 जागा दिलेल्या आहेत. म्हणजे खरी शिवसेना कोणाची, उद्धव साहेबांची का शिंदेची? तर याच्यामध्ये आता विभागल्यानंतर मुंबईमध्ये शिवसेनेला 3 सीट आल्यामुळं मुंबई प्रांतामध्ये शिवसेना उद्धव साहेबांची असं होतं आणि ठाण्यामध्ये 2 खासदार ही एकनाथ शिंदेंची असल्यामुळं एकनाथ शिंदेंची शिवसेना ही ठाण्यापुरती मर्यादित आहे असं एखादं चित्र आहे. असं असलं तरी शिवसेनेमध्ये 2 भाग झालेले आहेत. मराठी माणसांच्या मध्ये विभाजन झालेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा प्रभाव हा इथल्या लोकांवर पडलेला आहे, भूमिपुत्रांवर पडलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही देश पातळीवर वाढलेली आहे आणि त्या दृष्टीनं ते आपापले निर्णय घेत आहे आणि त्यामुळे इथला मराठी माणूस अस्वस्थ आहे. आगामी विधानसभेच्या काळामध्ये याची जबाबदारी आहे. असली आणि नकली शिवसेना कोण हा आता प्रश्न जरी असला तरी शिवसेनेमध्ये जे काही 2 भाग झालेत त्याचा फटका हा दोन्ही मराठी माणसाला शेवटी बसलेला आहे. या गोष्टीचा विचार करता आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने योग्य ते पावलं उचलावीत. शिवसेना बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवरचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना बळ द्यावं, जेणेकरून शिवसेना ही पुढे जाईल आणि सत्तेपर्यंत पोहोचेल. शिवसैनिक निष्ठा देत असतात. तन मन आणि धन सर्व देऊन काम करत असतात. तळागाळाचा शिवसैनिक आहे यासाठी कोणीच पुढे येत नाही. पण जे नेते आमदार होतात, खासदार होतात, मंत्री होतात त्यांना शिवसैनिकाबद्दल काळजी नसते आणि ते अनेक ठिकाणी पैसेवाले होतात आणि पक्ष बदलतात. ह्या सर्व गोष्टीचा विचार करताना शिवसैनिकांना योग्य त्या पद्धतीचा सन्मान आणि योग्य त्या शिवसैनिकांना तिकीट देण्याचं काम शिवसेने करावं. शिवसेने योग्य ती बांधणी करावी. बहुजन वर्ग, गरीब सर्वांना सोबत घ्यावं आणि आगामीच्या विधानसभेची काही निवडणुका आहे किंवा स्थानिक पातळीवरच्या काही निवडणुका लागतील, मग मुंबई महापालिकेचे असो, ठाणे महापालिकेचे असो, कल्याण महापालिका असो, जिल्हा परिषदा असतील, त्या ठिकाणी चांगले उमेदवार, नवीन उमेदवार शिवसेनेने द्यावेत आणि एक शिवसेना भक्कम करावी एवढी अपेक्षा आहे. याबद्दल आपलं म्हणणं काय याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.